खाली करावी लागते, नाहीतर मग लपून ठेवावी लागते. मैं काय करू, सांग लवकर. माल लपून ठेवू काय? एवढा मोठा माल कुठे लपवशील? आपल्या घराच्या टेरेस वरती. एवढी मोठी जंगल हाय तरी तुले माझंच घर दिसलं का बे? हे खोड लपवायसाठी तू एवढी भाळायली? चड्ड्या, तू एवढं सून ज्याले तू खोड समजू राहिला ना, तर ते फक्त खोड नाही, तर ते हिऱ्याहून मौल्यवान हाय. लाल चंदन. नाक्याहून माल काढणे लय मुश्किल हाय भाई. ठाणेदार लय गरम हाय. लाल चंदनची तस्करी करायला आपल्याला एकच माणूस मदत करू शकते. पुष्पा भाऊ. पुष्पा नाम समझ के बाई समझा का? मानुस है मैं पुष्पा. पुष्पराज. मैं झुकेगा नहीं साला. हे छपरीपणाचे धंदे सोड पुष्पा भाऊ. एवढा मोठा माणूस छपरीवाणी करू लागलाय. पहिलंच म्हणेल होतं आद्या भाऊ, कोणत्या पुष्पी फिशपीचं काम नाही म्हणून. अबे तुम्हाला या ग्रुप मध्ये कुणी ऍड केलं बे? मी एवढा मोठा हिरो हाय, मला कवडीची तरी इज्जत द्यावा बे. आता माझा डोसका गरम झाला, मला गरमी गरमी चाय पाहिजे बापू. दूध की बना लूं दूध की चाय, शक्कर कम डालू क्या भाई? टेंशन मत लो पुष्पा भाई, पियो तुम डॉली की चाय. अरे डॉली भाई, बिग फॅन बिग फॅन. एक सेल्फी गावाची होती रे. तू याचा फॅन आहे? गेल्यावरून खाली मूत म्हणाव बे, डायरेक्ट तू या तोंडात जाते. सेल्फी घेण्यापेक्षा अमृत पिऊन मुक्त हो. और पुष्पा भाई चाय पियेंगे? तू या हातची चाय मी नाही प्याले भाई. मला चांगले माहितीये तू दुधाले चाटून चाय बनवाते. स्टाइल मारतो ना भाऊ, लोग चाय प्यावाले थोड़े येते मायाकडं. डॉली की स्टाइल देखने आते हैं मायाकडे. एक फोटो काढून टाकतो रे भाऊ तुझ्यासोबत. ओय फोटो नको रे काढू शेमने. अय पुष्पा, या डॉलीचा मूत चाय चाय मग पे जाय. पहिलं माझ्या मालची सेटिंग लाव. तुझा माल? अबे म्हणजे दिनू भाऊचा माल. लाल चंदन. नाक्यावर पोलीस हाय, तेथून माल काढणं हाय आपल्याला बाहेर. आद्या, तू या पायी जीव द्यावं लागन मले. दे मग, श्रीवल्ली माई होईल. हे पाय आद्या, नाक्यावर पोलीस राहील तर त्याच्या अपोजिट साइडचा रोड रिकामा राहील. तर हे पाय आद्या, या खुल्या रस्त्यावरनं आपल्याला मालाची तस्करी करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एटी एनिमेशन या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्याला लाईक आणि शेअर नक्की करा.